नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी परत एकदा माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बटन ऑन करा, म्हणजे सर्व जे असेच अपडेट्स आहेत ते तुम्हाला टाईम टू टाईम आणि फास्टेस्ट वेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला कळवण्यात येतील. तर सोशल मीडियावर खूप बहार आलेला आहे या गोष्टीचा की NTA ने प्रेस रिलीज जी आहे ती काढलेली आहे. ती आपल्याला नोटीस दिली आहे काल की आपला जो नीटचा पेपर होता त्याबद्दल लीकबद्दल काय विषय पुढे वाढलेला आहे. तर असे 80% लोक होते ज्यांना आतापर्यंत हेच माहीत नव्हतं की नीट 2026चा पेपर लीक झाला आहे आणि त्यात NTA ने आपल्याला कळवून दिलं आहे की जो पेपर आहे तो लीक झाला होता आणि हे ते NTA ला समजलं आहे. इंटेलिजन्स ब्युरोद्वारा हे साबित पण झालं आहे की जो पेपर होता तो लीक झाला होता आणि आता पुढे काय ॲक्शन्स घेण्यात येईल. तर ज्या लोकांना माहीत नव्हतं त्यांना आधी मी पूर्ण स्टोरी सांगेल की एक्झॅक्टली काय विषय घडला होता, म्हणजे तुम्हाला इन डिटेल सर्व गोष्टी कळतील. त्यात खूप मिथ्स आपल्याला आपल्यासमोर येत आहे की हा जो पेपर आहे याची परत रिनीट होईल का, म्हणजे नीट परत एकदा होईल का 2026. तर याबद्दल पण क्लॅरिफिकेशन NTA ने दिलेलं आहे आणि NTA ने स्वतः त्यांच्या नोटीसमध्ये असं सांगितलं आहे की उगाच इकडच्या तिकडच्या सोशल मीडियाच्या मिथ्स आणि र्युमर्सवर विश्वास ठेवू नका. जे आम्ही सांगतोय, जे आमच्या वेबसाईटला आम्ही देतोय, फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवा, कारण लोक एवढीशी गोष्ट आग लावून एवढी मोठी करून सांगत असतात, म्हणून उगाच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त जे आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर भेटत आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ते विथ ऑनेस्टी, विथ रियालिटी आणि विथ प्रूफ सर्व गोष्टी भेटत असतात. तर आता आपण पूर्ण जे NTA विषय तो आधी क्लिअर करून घेऊ. सर्वात आधी काय झालं होतं, कधी पेपर लीक झाला होता ते आपण क्लिअर करू, मग NTA ने तिच्यावर काय आपल्याला प्रेस रिलीज दिलेलं आहे ते आपण बघू. तर झालं असं होतं की नीट पेपरच्या आधी राजस्थानच्या एक स्पेसिफिक शिखर डिस्ट्रिक्टमध्ये एका नीट इन्स्टिट्यूटला आणि एका करिअर काउन्सिलरला हे जे पेपर आहे याबद्दल गेस्ट पेपरचा सेट भेटला होता की पेपरमध्ये हे क्वेश्चन्स येणार आहे. तर त्यांच्याकडे अराउंड 300 गेस्ट पेपरचा सेट त्यांच्याकडे आला होता. ते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं, ते त्यांनी पास ऑन केलं आणि नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी नीट होती तेव्हा हे बघण्यात आलं होतं तिथं की अराउंड 300 मधून 140 प्रश्न सेम त्या गेस्ट पेपरमधूनच नीटच्या पेपरमध्ये आलेले होते, म्हणजे अराउंड 140 क्वेश्चन्स लीक झाले होते. म्हणजे अराउंड 50% पेपर तुम्ही समजून घ्या किंवा 40-30% समजून घ्या की पेपर लीक झाला होता नीटचा. यामध्ये 140 मार्क्समध्ये आपण कुठे पोहोचून जातो. कट ऑफ जे ते 1-2 मार्कांनी व्हॅरी करतं. हे तर 140 क्वेश्चन्स होते आणि 140 × 4 करून घ्या तुम्ही अजून, कारण एक प्रश्न जो आहे तो 4 मार्कांचा असतो. नेगेटिव्ह मार्किंग झाली तर मग -5 होतात. तर हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या की कुठे ते मार्क जात आहे. आणि आपल्याला माहिती आहे जी नीट झाली होती ती 3 मेला झाली होती, पण NTA ही गोष्ट कधी माहीत पडली तर NTA 7 मेला, म्हणजे अराउंड 3 दिवसांनंतर किंवा 4 दिवसांनंतर NTA माहीत पडलं होतं की जो नीटचा पेपर तो लीक झाला आहे, कारण त्यांच्यापर्यंत ही बातमी जी आहे ती तेव्हा पोचली होती. केव्हा? 7 तारखेला, म्हणजे अराउंड 3 दिवसानंतर. तर NTA ने ही गोष्ट इंटेलिजन्स ब्युरोला दिली कधी? 8 तारखेला, म्हणजे 1 दिवसानंतर NTA ने ही गोष्ट IBला दिली, इंटेलिजन्स ब्युरोला दिली की तुम्ही एकदा क्रॉस चेक करा की ही जी गोष्ट पसरते ही खरी आहे का आणि किती पटीने खरी आहे. तर मग इंटेलिजन्स ब्युरोने हे चेक केलं, तेव्हा त्यांना समजलं की जो नीटचा पेपर आहे तो खरंच लीक झाला होता. तेव्हा त्यांनी जे करिअर काउन्सिलर आहे त्याला अरेस्ट केलं, त्याला कस्टडीमध्ये घेतलं, त्याला सर्व त्यांनी विचारलं, सर्व क्वेश्चनिंग केले, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं. तर आता आपल्याला जे समोर आलेलं आहे ते NTA ने या प्रेस रिलीजमध्ये दिलेलं आहे. तर आता काय दिलं आहे तो आपण विषय समजून घेऊ. तुम्हाला नीटचा पेपर लीक कसं झाला असेल हे तर मला वाटतं तुम्हाला बेसिक समजून गेलं असेल. तर आता यावर आपल्याला काय रिप्लाय भेटला आहे, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी काय म्हणते, तर एक्झामिनेशन जी आहे ती आपली झाली होती 3 मेला. वॉज कंडक्टेड ॲज शेड्युल्ड अंडर द फुल सिक्युरिटी प्रोटोकॉल. ही खूप महत्त्वाची लाईन आहे की फुल सिक्युरिटी प्रोटोकॉलमध्ये आम्ही जो 3 मेचा पेपर आहे तो कंडक्ट केला होता. क्वेश्चन पेपर जे ते ट्रान्सपोर्ट केले होते GPS ट्रॅक्ड व्हेकल्समध्ये. नंतर ट्रेसेबल वॉटरमार्क आयडेंटिफायर होता, म्हणजे सर्वीकडे युनिक वॉटरमार्क त्यांनी दिला होता. नंतर AI असिस्टेड CCTV मॉनिटरिंग होतं, सर्व ज्या सेंटर्स होते त्याच्यामध्ये, कंट्रोल रूममध्ये. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं एव्हरी कॅन्डिडेटचं. 5G जॅमर्स त्यांनी लावले होते आणि एक्झामिनेशन प्रोसेस इटसेल्फ प्रोसेस्ड ॲज प्लॅन्ड अक्रॉस ऑल सेंटर्स ऑन द डे. जे
त्यांनी प्लॅन केलं होतं त्याच पद्धतीने सर्व सेंटर्सवर, पूर्ण इंडियाच्या सेंटर्सवर ह्याच पद्धतीने जो नीटचा पेपर आहे तो घेतला गेला होता. तर हे यांचे मेन पॉईंट्स होते. आता नंतर ते काय म्हणताय की ऑन द लेट इव्हिनिंग ऑफ 7 मे 2026, 4 days आफ्टर द एक्झामिनेशन, म्हणजे 4 दिवसानंतर, 3 मे ते 7 मे, 4 दिवसानंतर NTA रिसिव्ड इनपुट्स कन्सर्निंग ॲलेज माल प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी अराउंड द एक्झामिनेशन. NTA समजलं की काहीतरी हालचाल जी आहे ती झालेली आहे आपल्या एक्झामिनेशनमध्ये, अराउंड द एक्झामिनेशन, आणि काही क्वेश्चन्स जे ते लीक झालेले आहे. दिस इनपुट्स वेअर एस्कलेटेड बाय NTA टू सेंट्रल एजन्सीज ऑन द मॉर्निंग ऑफ 8 मे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या गोष्टी आहे हे आपल्या NTAने सेंट्रल एजन्सीजला फॉरवर्ड केल्या कधी 8 मेला, म्हणजे दुसऱ्या दिवशी, फॉर इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन, की तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेट करून घ्या आणि जे तुम्हाला नेसेसरी ॲक्शन घ्यायचे ते कळवा. द ॲक्शन सबसिक्वेंटली अंडरटेकन बाय द लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज इन्क्लुडिंग द डिटेन्शन्स रिपोर्टेड इन द मीडिया ओव्हर रिसेंट डेज. आता इथं इन शॉर्ट काय म्हटलंय, इथं तुम्हाला दिसत असेल की द ॲक्शन इनिशिएटेड बाय द राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप इज कनेक्शन विथ इरेग्युलरिटीज अराउंड नीट 2026, की राजस्थानचा जो ग्रुप आहे तो यामध्ये सापडला होता या इन्व्हेस्टिगेशनमध्ये. तर हे आपल्याला क्लिअर झालं आहे की कुठली ही गोष्ट आहे, आणि ही गोष्ट जी आहे ती देहरादूनपर्यंत पसरलेली आहे. ही आपल्याला आता दिसते की अराउंड देहरादूनपर्यंत जो पेपर लीकचा विषय होता तो पसरलेला आहे. कारण आता हे जे बाकीच्या गोष्टी आहेत इन्व्हेस्टिगेट झालं आहे, अजून इन्व्हेस्टिगेट व्हायचं बाकी आहे असं आपल्याला NTA सांगतंय. तर पुढे काय म्हणतंय, द मॅटर इज प्रेझेंटली अंडर इन्व्हेस्टिगेशन, अजून पण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. द फॅक्ट्स विल बी एस्टॅब्लिश्ड बाय द एजन्सीज इन ड्यू कोर्स. थोड्या वेळात आपल्याला समजूनच जाईल. NTA विल नॉट प्रिजज द इन्क्वायरी कॅरेक्टराइज इट्स लाईकली आउटकम. NTA काहीच स्वतःहून असं गृहीत करून घेणार नाही की असं असं झालंय, किंवा प्रिजज करणार नाही इन्क्वायरीला. जे होईल ते आपल्या समोर होईल. वॉट एव्हर द एजन्सीज डिटरमाइन इन्क्लुडिंग फाइंडिंग्स दॅट मे रिक्वायर फर्दर ॲक्शन विल बी एक्झामाइन्ड ट्रान्सपरंटली अँड डिस्क्लोज्ड इन कीपिंग विथ एस्टॅब्लिश्ड प्रोसिजर टू द कॅन्डिडेट्स ऑफ नीट UG. आता आपल्यासाठी म्हणजे जे नीट UG 2026 वाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे तो आपण बघून घेऊ, की तुम्हाला टेन्शन घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुम्हाला या पॉईंटमध्ये समजून जाईल. तर आता हे नीट ऐका. द एफर्ट अँड इंटिग्रिटी ऑफ व्हेरी लार्ज मेजॉरिटी ऑफ बोनाफाईड ॲस्पिरंट्स इज नॉट इन क्वेश्चन. ज्या लोकांनी खूप जास्त एफर्ट्स घेतले, त्यांची इंटिग्रिटी होती एकदम लार्ज प्रोपोर्शनमध्ये, जे विद्यार्थी होते ज्यांनी खरंच स्ट्रगल केलं आहे, त्यांनी खरंच मेहनत घेतली आहे, त्यांचा हा प्रश्न नाही आहे. अँड विल नॉट बी डिव्हॅल्यूड, म्हणजे त्यांची गोष्ट जी आहे ती गृहीत धरली जाईल, त्यांना डिव्हॅल्यूड केलं जाणार नाही. NTA इज कॉन्शियस ऑफ द एन्झायटी रिपोर्ट्स ऑफ दिस नेचर कॅन कॉज अँड वी ॲज कॅन्डिडेट्स टू अलाव द एजन्सीज द स्पेस टू कम्प्लीट देअर वर्क. आणि ते म्हणताय की कॅन्डिडेट्सला विचारताय की आम्हाला प्लीज आमचं काम दे, ते करू द्या, तुमची जी मेहनत आहे ती वाया जाऊ देणार नाही, आणि जो सर्वांच्या भल्यासाठी जो काही कन्क्लुजन निघेल ते घेतील. Any necessary steps will be taken in consultation with the Ministry of Education at the appropriate stage. आता त्यांनी हे सर्व हेल्पलाईन वगैरे दिली आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जे आपल्याला बाकीचे काउन्सिलर्स किंवा बाकीचे जे काही सोशल मीडिया हँडलर्स सांगता आहे की रिनेट होईल का वगैरे वगैरे, तर असं यांनी पूर्ण त्यांच्या ऑफिशियल नोटीसमध्ये काहीच सांगितलेलं नाही आहे आणि असं काहीच मेन्शन केलं नाही आहे. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. यांनी रिनीटबद्दल काही मेन्शन केलं नाही आहे, स्कोर कॅन्सलेशनबद्दल काहीच मेन्शन केलं नाही आहे, आणि नीट कॅन्सलेशनबद्दल पण काहीच मेन्शन केलेलं नाही आहे. जर मास लेवलला ही जी कॉपी आहे ती झाली असेल किंवा पेपर लीक झाला असेल तर मग गोष्टी गृहीत धरल्या जातील. पण जर खूप स्मॉल प्रपोर्शनमध्ये हे पेपर लीकचा विषय झाला असेल तर हे परत इग्नोर होईल, अवॉइड होईल, आणि जे आपले मार्क्स असतील जसं काही चालू आहे तसं चालू राहील. तर असं NTAने आपल्याला त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेलं आहे. तर उगाच कोणत्या पण वेबसाईटवर किंवा कोणत्या पण व्हिडिओजवर ट्रस्ट करू नका. जे ऑफिशियल येतं आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा, आणि रिनीटचा अजून विषय नाही आहे तर मनात एकदम टेन्शन घेऊ नका, काही ना काही गोष्टी ओव्हरथिंक करू नका. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकतात, आणि तुम्हाला जर नीट काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे की जे आमच्या आतापासून स्टार्टिंगचे 30 कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आम्ही पूर्ण 20% ऑफ देतोय त्यांच्या फीजमध्ये. तर जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही विथ 20% डिस्काउंट आम्हाला जॉईन करू शकतात. जेवढी आमची फीज असेल त्याच्या
त्याच्यामधून तुमचे जे फीज आहे ते डिडक्ट केले जातील आणि ही फक्त सांगण्याची गोष्ट नाही आहे, हे खरंच आम्ही डिडक्ट करतो आणि जे नंतर येतील त्यांना जी पूर्ण फीज आहे ती द्यावी लागेल विदाऊट एनी डिस्काउंट. तर मग जर तुम्हाला रिझल्टच्या आधी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, जर तुम्हाला फिक्स आहे की माझा एक्सपेक्टेड स्कोर एवढाच येतोय, बरोबर मी काढलेला आहे, माझी कॅटेगरी ही आहे, तर मग तुम्ही मला सांगू शकता. तर आपण जी फीज आहे त्याच्यामध्ये 20% डिस्काउंट लावून तुम्हाला तेवढी फीज भरावं लागेल. फक्त एकदा कॉलवर बोलणं करून घ्या, कॉल करा. कॉलचा नंबर जो आहे तो ऑलरेडी मी खाली दिलेला आहे, मी परत एकदा सांगून देते. इट्स 8275518480 हा नंबर कॉलिंगचा आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात. फक्त टायमिंग लक्षात ठेवा की सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकतात. नंतर आम्ही कॉल उचलत नाही किंवा आधी पण आम्ही कॉल उचलत नाही. जर अजून काही अर्जंट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. पहिले कॉल करा, मग तुमची फीस टाका, आधी बोलणं करून घ्या आणि त्यात जर रिझल्टच्या आधी तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग घेत असाल तर मग तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. रिझल्ट नंतर आपल्याला जेवढी फीज आहे तेवढीच फीज लागेल. तर एवढी गोष्ट लक्षात घ्या आणि लवकरात लवकर तुमची सीट जी ते अवेल करा, कारण आपले जे सीट्स आहे ते खूप जास्त लिमिटेड आहे, तर सर्वांना भेटत नाही. अजून काही पण शंका असली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.